प्रत्येक शोषिताची ललकार मीच आहे. प्रत्येक शोषिताची ललकार मीच आहे. भीमराव पेरणारा झुंजार मीच आहे. भीमराव पेरणारा झुंजार मीच आहे. समतेचा वारा इथं सुटला नसता कधी. गुलामीचा तुरुंग फुटला नसता कधी. गुलामीचा तुरुंग फुटला नसता कधी. समतेचा वारा इथं सुटला नसता कधी. आणि भीम का जर माझा जन्म आला नसता रे. आणि भीम का जर माझा जन्म आला नसता रे. तुझ्या आणि माझ्या कमरेचा फडा सुटला नसता कधी. तुझ्या आणि माझ्या कमरेचा फडा सुटला नसता कधी. बांधवांनो, जय भीम, जय लहूजी, जय अण्णाभाऊ व तमाम सर्व बहुजन महापुरुषांना वंदन. या व्हिडिओ निर्मितीचा उद्देश हा एकमेव उद्देश आहे. महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाच्या संबंधानं जे वादंग उठलंय आणि त्या वादंगाच्या अनुषंगानं दोन्हीही समाजाकडनं ही जी लोक स्वतःला स्वयंघोषित विचारवंत समजून वादातीत विधानं करत सुटलेली आहेत, त्यांच्या विधानांची चिकित्सा करणं या व्हिडिओच्या निर्मितीचा उद्देश आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओचं थंबनेल जरी बघितलं तरी जी मंडळी वर आहे त्यांना वर ठेवावं लागतं आणि जी मंडळी खाली आहे त्यांना खाली ठेवावं लागतं. हाच या व्हिडिओ निर्मितीचा उद्देश आहे. भावंडांनो, इथे कुणी साठे, कर्डक अशी आडनावे लावून कुणीही वामनदादा किंवा अण्णाभाऊचा वंशज होत नाही. आम्ही सुद्धा विचाराचे नातूच आहोत आणि म्हणून हे जे महाराष्ट्रभरामध्ये जाणीवपूर्वक दोन समाजाला भिडवण्याचं जे षडयंत्र चालू आहे त्या मागे नेमका कुणाचा अजेंडा आहे, ही लोक जाणीवपूर्वक कुणाच्या अजेंड्यावर काम करत आहेत आणि मग दोन्ही समाजाचं सौहार्द बिघडवण्याचं काम करत आहेत, त्यावर बोलणं या व्हिडिओ निर्मितीचा उद्देश आहे. दिनांक 6 जुलैला आरक्षण उपवर्गीकरणाच्या निमित्तानं सचिन साठे यांनी मुंबईला मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये संजय इंचे नावाच्या व्यक्तीनं असं विधान केलं की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही. मी या विधानाचा जाहीर निषेध करतो आणि हे विधान घेऊन मग बौद्ध बांधवातील काही मंडळी सरसकट मातंग समाजावर चिखलफेक करायला लागलेली आहे. त्यामध्ये प्रकर्षानं राजू थाटे, दादासाहेब शेळके ही दोन लोक मातंग समाजावर अत्यंत खालच्या भाषेवर बोलत आहेत आणि म्हणून त्यांच्या विधानाचा समाचार घेणं, ती कसं चुकीचं बोलत आहेत यावर भाष्य करणं या व्हिडिओच्या निर्मितीचा उद्देश आहे. माझा प्रवास बौद्ध होण्याकडे आहे आणि म्हणून मला जातीची आवड नाही. जी लोक जातीच्या अस्मिता टोकदार करत आहेत त्यांना मी माझा बांधव मानत नाही. म्हणून पहिल्यांदाच मी हे क्लिअर करतो की जी लोक जातीच्या अस्मिता टोकदार करू इच्छित आहेत त्यांच्याबद्दल मला अजिबात लढा नाही. त्यांना मी माझे बांधव मानत नाही. माणूस म्हणून जी लोक काम करतील आणि बुद्धाच्या विचाराला समर्पक आचरण करतील ती आमची बांधव आहेत, ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून हे सगळं तळमळीनं बोलावं लागत आहे. संजय इंचेंनी विधान केलं आणि महाराष्ट्रामध्ये वादंग उठलं, हे सत्य आहे आणि आम्ही मान्य करतो की ही लोक
RSSच्या नादी लागून हे सगळे अजेंडा चालवायला लागलेले आहेत, हे आम्ही मान्य करतो. पण या वाक्याला आम्ही समर्थन करतो का? तर अजिबात नाही. ही जी लोक अशी विधानं करत सुटलेली आहेत, त्यांच्या वाक्याला आम्ही समर्थन करत नाही. आपण जर बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये बौद्ध, कन्व्हर्टेड बौद्ध कोणत्या जातीतले लोक झालेले आहेत? तर आपल्याला मातंग समाजाचा उल्लेख प्रकर्षाने करावा लागतो. आणि तरी सुद्धा मग हा राजू थाटे नावाचा व्यक्ती, दादासाहेब शेळके नावाचे व्यक्ती मातंग जातीवर इतकं का प्रकर्षाने बोलतात? का ती आमची या समानतेच्या धाग्यातले बांधव नाहीत का? कांशीरामजीने कुठला अजेंडा सांगितला? जोपर्यंत जाती नष्ट होऊ शकत नाहीत तोपर्यंत जाती जातीमध्ये सौहार्द निर्माण करावं लागेल असं कांशीरामजीला का वाटलं असेल? मग तुम्ही कांशीरामजीपेक्षा श्रेष्ठ आहेत का? तुम्ही स्वतःला महापुरुषांपेक्षा श्रेष्ठ समजायला लागलेत का? भावंडांनो, ही असली विधानं करून समाजामध्ये जहर रोखण्याचं काम दोन्हीकडनं केलं जातं. आणि म्हणून या दोन्हीकडच्या माणसांची चिकित्सा करणं मी आज माझं कर्तव्य समजतो. सचिन साठे असतील, विष्णू कसबे असतील, संजय इंचे असतील, यांच्या मातंग समाजाला अंधश्रद्धेमध्ये गाडून ठेवणं, त्यांना पोतराज म्हणूनच श्रेष्ठ आहे असं सांगणं, ते जे लोक काम करत आहेत, घराला केरसुनी बांधा किंवा पाटील तुमचा तोंड बघतो अशा विचाराला आम्ही श्रेष्ठ मानत नाही. आम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षणाला श्रेष्ठ मानतो आणि शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा आमचा नारा समजतो. आणि म्हणून आम्हाला हे सगळं नाकारायचं आहे. मग कुठला विचार आम्हाला स्वीकारायचा आहे? तर बाबासाहेबांनी सांगितलेला क्रांतिवाद आम्हाला स्वीकारायचा आहे. पण स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून घेणारे लोक किती खालच्या भाषेमध्ये बोलत आहेत. राजू थाटे यांचं 6 जुलैला भाषण झालं लातूरच्या मोर्चामध्ये. भावंडांनो, तुम्ही म्हणता की या लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. हो, आमच्यातलेही काही बांधव म्हणले की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही, तर आम्ही कुठं त्यांचं गुणगान गातोय? आम्ही कुठं त्यांना महान म्हणतोय? अरे आम्ही त्यांना कवडीची सुद्धा किंमत देत नाही. पण तुम्ही डायरेक्ट अण्णाभाऊ साठेवर बोलता. अण्णाभाऊ साठे महापुरुषच नाहीत असं भाष्य करता. शोभतं का हे विधान करणं तुम्हाला? का अशी विधानं करत सुटलाय? आपण सर्व मानवतावादाच्या वाटेने जाणारे वाटसरू आहोत. आणि म्हणून तुम्ही हे लक्षात घ्या. राजू थाटे काय बोलले? राजू थाटे बोलले, हे मांगटे बैलाचं मटण खातात, या साल्यांना अक्कल नाही. दादासाहेब शेळके म्हणाले, गरम बोलू की नरम बोलू, पाण्यानं करू की बिन पाण्यानं करू? तुमची ही सगळी विधानं, तुम्ही किती खालच्या पातळीचे आहात. आणि बाबासाहेबाची चळवळ तुम्हाला कशी समजली नाही, चळवळीच्या अनुषंगानं तुम्ही कसे अपरिपक्व आहात, हे सगळे निदर्शनास आणून देणारे विधान आहेत. आणि म्हणून खालच्यांना खाली ठेवलं पाहिजे आणि जे वरी आहेत त्यांना वरी ठेवलं पाहिजे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आम्हाला आमच्या हृदयाच्या गाभ्यातला विषय वाटतो. वामन मेश्राम साहेब हे आम्हाला आमच्या हृदयातला गाभा वाटतो. सुकुमार कांबळे सर आमच्या अस्मितेचा विषय ठरतात. प्राध्यापक रामचंद्र भरांडे आमच्या अस्मितेचा विषय ठरतात. अजिंक्य भैया चांदणे ही सगळी मंडळी फुले शाहू आंबेडकरांचं काम करत आहे. आणि म्हणून ही माणसं आम्हाला आदर्श वाटतात, म्हणून यांचं आम्ही गुणगान गाऊ. यांनी आम्हाला अधिकारवाणीनं सांगलेलं आम्ही ऐकू. ते
विचारवंत मानून, स्वयंघोषित विचारवंत मानून दोन समाजामध्ये जे सौहार्द बिघडवण्याचं काम करत आहेत ना, आदरणीय दादासाहेब शेळके साहेब, आदरणीय राजू थाटे साहेब, तुम्ही मानवतावादाची आणि बंधुतेची भाषा बोला. आम्ही एक पाऊल पुढे करून तुमच्यावर होणारे वार आमच्या छातीवर घ्यायला तयार आहोत. पण तुम्ही जर आमच्याच बंधुतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार असाल तर आम्हालाही मग तुमचं बंधुत्व नाकारावं लागेल. का म्हणून आम्ही तुमचं बंधुत्व नाकारायचं? मान्य आहे आमच्यातले लोक RSSच्या नादी लागलेत, मग तुम्ही सुद्धा RSSचा अजेंडा चालवताय का? असले विधान करून आम्हाला आमचं माणूस पण नाकारताय का? का माणूस पण नाकारणं तुमच्या हातामध्ये नाही. दादासाहेब शेळके म्हणतात अण्णाभाऊ महापुरुष नाहीत. 2022ला सामाजिक न्याय विभागाची यादी आली, त्यामध्ये अण्णाभाऊ साठेचा महापुरुष म्हणून उल्लेख नाही. यावर त्या मोर्चातली सगळे मंडळी हसतात. मग तुम्हाला हेच अपेक्षित आहे का की अण्णाभाऊ या देशामध्ये महापुरुष म्हणून पुढे येऊ नयेत? हेच तुम्हाला अपेक्षित आहे का? का? अरे बाबा, अण्णाभाऊ साठेंचं श्रेष्ठत्व काय आहे? तर अण्णाभाऊ साठेमुळं मला बाबासाहेब आंबेडकरांसारख्या या सूर्याची माहिती झाली आणि माझ्या आयुष्यामध्ये क्रांती झाली. अण्णाभाऊ साठेनं काय केलं असा प्रश्न जर कोणी मला केला तर माझं त्याच्याकडे साधं आणि सरळ उत्तर आहे की अण्णाभाऊ साठेमुळं मला बाबासाहेब कळले. यापेक्षा अण्णाभाऊ साठेचं कोणतं मोठं काम असू शकतं? आणि मग अण्णाभाऊ साठे महापुरुषांच्या यादीत येत नाहीत काय? तुम्ही कुठल्या विधान करताय? अण्णाभाऊ साठे, लहुजी साळवे, गौतम बुद्धापासून बुद्ध, चार्वाक, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ हाच या महाराष्ट्राचा विचार आहे आणि तो कायम राहणार आहे. आणि त्याच विचारावर आम्ही मार्गक्रमण करणार आहोत. तुमच्यासारखे कितीही लोक दोन समाजामध्ये झगडे लावण्याचं काम करतील तरी आम्ही युवक याला बळी पडणार नाही. जी लोक महापुरुषांच्या विचाराचं काम करत आहेत, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा जयघोष करत आहेत, फुले शाहू आंबेडकरांना आत्मसन्मानाची लढाई म्हणून लढत आहेत, त्या माणसांच्या मागे आम्ही आमचा आवाज म्हणून उभं राहू. पण तुम्ही जे लोक हे जे हलक्या विधान करत आहात ना की मांगटे हे लोक पोतराज आहेत, त्यांच्यानी काय होणार आहे, हे लोक शाळेत गेले का? भावंडांनो, आम्ही आमच्या चुकातून शिकतोय. हो, तुम्ही पुस्तकं वाचले असतील आणि तुम्ही आता पुस्तकं वाचणं सोडलं असेल, पण आम्ही आता आमच्या हातात पुस्तकं घेतलंय. भारतीय संविधान नावाचं पुस्तक आमच्या हृदयाचा भाग आहे. आमचं मेंदू घडवण्याचं काम भारतीय संविधान करते. कलम 395 1 ते 395 हे आमच्या मुखामुखाचा भाग झालेला आहे. कलम 12 ते 35 मूलभूत अधिकार, कर्तव्य, संसद, इथल्या आमदाराचे काय कर्तव्य आहेत, खासदाराचे काय कर्तव्य आहेत, नागरिकत्व काय आहे हे आता आम्ही जाणून घेतलेलं आहे. आणि म्हणून हे आम्ही पोटतिडकीनं तुम्हाला सांगतो. वैचारिक शहाणपणानं बोला. चुका होत असतात, माणसांकडून चुका होत असतात, वैचारिक शहाणपणानं त्या मिटवल्या पाहिजे. पण एखादी चूक झाली म्हणून त्या संधीचा फायदा घेऊन समग्र समाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे कुठल्या माणसाचं, चांगल्या माणसाचं लक्षण असू शकतं? म्हणून राजू थाटे साहेब, दादासाहेब शेळके साहेब, तुम्ही कधीही चर्चेला तयार व्हा आणि कुठं आम्ही आंबेडकरवाद अनुकरणात आणण्यात कुठं कमी पडलोय याच्यावर आपण डिबेट करूया. आणि कुठे जर आम्ही कमी पडत असू तर त्या चुका आम्ही स्वतः आनंदाने स्वीकारू आणि आमच्या चुकातून सुधरू. पण फुले शाहू आंबेडकरांचं बोट आम्ही सोडणार नाही. पहिलाही सोडलं नव्हतं, इथूनही पुढे सोडणार नाही. आणि आमच्यातली जी लोक मनुवादी व्यवस्थेला बळी पडून हस्तक झालेले आहेत त्यांचा सुद्धा कधी आम्ही उदो उदो करणार नाही. सत्याला सत्य म्हणणं, असत्याला असत्य म्हणणं, महात्मा फुलेंनी जो हा संदेश दिलेला आहे तेच आम्ही पुढे घेऊन जातोय, पुढेही घेऊन जाऊ. म्हणून या एका भावंडाची तुम्हाला हा काय
या आणि हे सगळे विषय सौहार्दाने मिटवूया. आरक्षण उपवर्गीकरणाला सांस्कृतिक विषयामध्ये गुंडाळू नका. इथला मातंग चळवळीच्या अंगाने कुठेच मागे नाही आणि पहिलेही नव्हता, इथून पुढेही राहणार नाही. चळवळीच्या अंगाने आम्ही समृद्धच आहोत. पोचीराम कांबळे असतील, एकनाथ आवाड असतील, त्यानंतर GS दादा असतील, त्यांनी बुद्धाचंच काम केलेलं आहे आणि आम्हीही इथून पुढे बुद्धाचंच काम करू. बुद्ध हाच. या जगात मला सुंदर असं काही दिसत नाही आणि दिसतो तर तो फक्त आणि फक्त बुद्धच दिसतो. यावर माझा निस्सीम प्रेम आहे. या बुद्धाच्याच विचाराला वाढवण्यासाठी मानवतावादाचा वृक्ष वाढीस लावणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून जी माणसं माणसासारखं वागत नाहीत, माणसाचं तत्वज्ञानावर भिडवून दोन्ही समाजाचं सौहार्द बिघडवत असतील तर ही आमची बांधव नाहीत. राजू थाटे साहेब, दादासाहेब शेळके साहेब, आमच्यातली माणसं हो RSSच्या नादी लागलेत. मग तुम्ही RSSच्या नादी लागलेला आहात का? यावर आम्हाला प्रश्नचिन्ह निर्माण करावे लागते. आम्ही म्हणत नाही, आम्ही आरोप करणार नाही, आम्ही चर्चा आणती. हे सगळे विषय सौहार्दाने सोडवले पाहिजे याच भूमिकेची आहोत. आणि म्हणूनच बंधुभावाची हाक या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला देतो आहे. इथून पुढे आपण मातंग जातीच्या संबंधानं असे विधान करू नये की या साल्यांना काही समजत नाही, हे बैल खातात, त्यांना अक्कल नाही, गरम करू की नरम करू, बिन पाण्यानं करू की पाण्यानं करू, ही अशी विधानं तुम्ही करणार नाहीत एवढी अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं करतो आणि थांबतो. जय भारत, जय फुले शाहू आंबेडकर, जय संविधान.